नमस्कार मित्रांनो, आपण आज चाललो गावी आणि ही आपली गाडी आहे. आणि आता आपण पूजा करू. मस्त आंघोळ झाले. आता आपली 5-10 मिनटं पूजा करू आणि पूजा झाल्यानंतर आपण निघू. हार घालू आपण गाडीला मस्त. आणि चाळीत बघू कोण नाही, सुमसाम चाळी झाली आहे पूर्ण. सर्व लोक गावी गेले आहेत. चला तर पूजा करताना आपण भेटू. खुर्शी कशी आहे? मित्रांनो, आपण आता पनवेलला थांबलेलो. आपण यायला थांबलेलो. पूजा झाली आपली. पूजा झाल्यानंतर आपण थांबलेलं नाही घरी, लगेच निघालेले आपण. कारण आपलं कल्प्या भाव घरातून निघालो होता. 2 किलो काय सांगायला होता. तर अशा प्रकारे आपण आता पनवेल आपण थांबलेलो. आपण आता कल्प्याची वाट बघतो. कल्प्या अजून आलो नाही. तर आपण निघू. आपण 5 मिनटं 10 मिनटं लागतं त्याला यायला. बघूया किती वेळ लागतो त्याला. अशा प्रकारे असं गाडीला सजवलं आपण. हार बीर घेतलो आपण. आपला कल्प्या भाव आला. आता आपण आता मानगाव रोयाला आपण थांबू. आता चहा बी नाश्ता करू. आता चला तर आपण आता डायरेक्ट मानगावला भेटू. जस्ट आता आम्ही आता मानगावला पोचलेलो. आता इथे चहा नाश्ता करतो जरा. आता आम्ही कल्प्यान भजीपाव मागवला ना आणि मी मिसळपाव मागवलो. तर आता आम्ही खातो. आता जस्ट थांबलो. आता आमच्या इथून नाश्ता बिष्टा झाला. आता आम्ही कुठं भेटू का सांगता येत नाही. बघू, महाड नाही तर कुठं रे भेटू आपण. थांबूया कुठं आता? थांबूया कुठं? मस्तपैकी सूर्यदेवाचं आगमन झालं आहे. मस्त दिसतो सूर्य. आणि हा मुंबई गाडी मस्त. मित्रांनो, आपण आता ना महाडला पोचलेलो आणि महाडची लेणी बघा. भारी दिसते बघा. आपला योग आला तर आपण नक्कीच ते जाऊन आपण भेट देऊ आपण. आणि इथे घर आहेत बघा. हे सूर्यदेव आपले. चला तर आपण आता जाऊया आपण आता पुढे. मित्रांनो, आपल्याला आता ना कशेडी फक्त लागणार आहे. मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये. मित्रांनो, मी ना मोबाईल लावतो इथे, पण पडला ना तर लागणार आहेत म्हणजे आयुष्याचे. लावतो बघूया.
मित्रांनो, आपण आता भोगत्याच्या बाहेर आलेलो आहे. तर आपण जरा डायरेक्ट चिपळूणला थांबूया. काल आपला पुढे गेला आहे. चला तर आपण डायरेक्ट चिपळूणला भेटूया. मित्रांनो, आपण आता चिपळूणमध्ये पोचलो. जस्ट 2 मिनटं झाले आणि आपला कालप्या भाऊ बसला इथे. बाईक बघा कसं मस्त दिसतंय. हार बीर मस्त चढवलं बाईकला. आपला कल्प्या भाव बसलाय, कल्लू उर्फ कल्लू. आता डायरेक्ट आपण संगमेश्वरला किंवा रत्नागिरीत भेटू. आपण ब्रिजचं काम चालू आहे इथे. मित्रांनो, मी ना आता रत्नागिरीत पोहोचन. आता 2-3-4 मिनटं लागतील रत्नागिरीत पोचायला. पण त्याआधी ना मला ना इथे काजूचं झाड दिसलं. काजू म्हणजे आपल्या भाषेत जांभी. जर हे ना आमच्याकडे असतं ना तर 2 मिनटात गेम खलास झाला असतं त्याचा. किती आहेत बघा मित्रांनो, भरपूर आहेत पडलेल्या. खाली पण आहेत, पण टाईम असतं ना तर मी चढून काढलं असतं याच्यावरती. आजची सोय झाली असते चायनीजची 4-5 जणांची. भरपूर आहेत मित्रांनो, बघा किती आहेत. खाली पण पडलेले आहेत भरपूर. पण आता मला जायचं आहे घरी. 1 वाजायच्या आधी मला घरी पोचायचं आहे. उन्हाच्या आधी घरी पोचलेलं बरं असतं. चला तर आपण पुढे भेटूया. आपण काळा घोडा दिसतोय बघा कसा मला. मित्रांनो, आपण आता पावसला लिहो आणि आपलं मच्छी मार्केट बघा पावसचं. तुम्हाला दाखवतो, मी थोडंच दाखवतो कारण मला घरी जायचं आहे. कसं आहे सर्व 100ला आहे. सर्व नको 100ला वाटा. नको नको मी का आता त्यांचे भाव काढत राहत नाही माशांचे. दूर कमी होतं मित्रांनो. आम्ही ना आता गावकडे बीचवर आलेलो. असं जरा फोटो काढतो आणि घरी जातो. आणि हा दिसतोय ना, हा पूर्ण गड आहे. चला तर आता मी आता डायरेक्ट घरीच जाणार आहे. डायरेक्ट आता घरीच जाणार. ब्लॉग किंवा व्हिडिओ संपवून मी आता बघू. चला.